संविधान सभेच्या मागणीचा घटनाक्रम जर आपण लक्षात घेतला तर याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला काही प्रमुख घटनांचा उल्लेख करावा लागतो, ज्यामध्ये 1895 मध्ये लोकमान्य टिळकांनी स्वराज्य नावाचं विधेयक मांडलेलं आहे. पुढे नंतर 1922 मध्ये महात्मा गांधी यंग इंडियामध्ये काय करतायत, संविधान सभेचा उल्लेख न करता ते सभेची मागणी करतायत. आणि याच्यामध्ये यंग इंडियामध्ये महात्मा गांधी असं म्हणतात की भारतीयांचं जे स्वराज्य असेल हे ब्रिटिशांनी दिलेली काय असणार नाही, भेटवस्तू असणार नाही. 1934 मध्ये पुढे 1934 ही फॅक्ट महत्वाची, 1934 मध्ये भारतासाठी एक संविधान सभा असावी ही संकल्पना जर कोणी मानली असेल तर ती मानवेंद्रनाथ रॉय यांनी सर्वप्रथम मानलेली आहे, ज्यांना आपण एम रॉय म्हणून ओळखतो. भारताच्या घटनेची निर्मिती करण्यासाठी एक संविधान सभा असावी असे इंडियन नॅशनल काँग्रेसने 1935 मध्ये मागणी केलेली आहे. तर तोच क्रम पुढे जात असताना 1938 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी काँग्रेसच्या वतीनं भारतीय राज्यघटना निर्मिती प्रक्रियेच्या संदर्भाने एक मागणी केलेली आहे, ती म्हणजे स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी प्रौढ मतदानाद्वारे एक घटना समिती निवडण्यात यावी आणि त्या घटना समितीनं प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेल्या घटना समितीद्वारे भारताची राज्यघटना तयार करण्यात यावी. आणि ही राज्यघटना तयार करत असताना कोणत्याही बाह्य शक्तीचा प्रभाव या राज्यघटना समितीच्या कामकाजामध्ये असणार नाही.